आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजे व्यक्ती परत्वे वृत्ती बदलते, त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. एखाद्याची वृत्ती काय असते? खोटारडी असते. एखाद्याची प्रामाणिक असते. एखाद्याची वृत्ती जी असते साशंक असते, शंकाखोर असते. एखाद्याची वृत्ती बिंदास विश्वास टाकण्याची असते. एखाद्याची वृत्ती ही संवेदनशील असते आणि एखाद्याची वृत्ती ही खूप काय असते? कठोर असते. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो ज्या वातावरणातून घडत आला, ज्या माणसांसमवेत, ज्या समाजाच्या घटकांसमवेत त्याचा संघर्ष झाला किंवा सामना झाला, त्याप्रमाणे तो परिवर्तन म्हणजे काय? असा बदल जो रिव्हर्स नाही. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ झाला तर हा बदल आहे, परिवर्तन नाही. पण दुधाचं दही झालं हे परिवर्तन आहे. दह्याचं तुम्ही पुन्हा दूध नाही करू शकत. हा बदल परमनंट बदल आहे, कायमस्वरूपी बदल आहे. मग कायमस्वरूपी बदलाला परिवर्तन असं म्हणतात. जेव्हा आपल्याला धोका निर्माण होतो तेव्हा आपण बदल करतो. जर सिग्नलवर पोलीस नसेल तर आपण सुसाट सुटतो. कोण विचारतं सिग्नलला? अजूनही बघतो. अजून एक नवीन गोष्ट आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे का. समोर जर स्पीड गन असेल कुठे रस्त्यावर तर आपण लगेच ब्रेकवर पाय मार. आपण फार हुशार आहे. आपण बदल करतो पण परिस्थितीनुसार करतो. हे परिवर्तन. तुमच्या जीवनामध्ये त्या जीवनाच्या टप्प्यानुसार काय झालं पाहिजे? परिवर्तन झालं पाहिजे. यासाठी हिंदू संस्कृतीमध्ये फार सुंदर अशा प्रकारचे 4 आश्रम दिलेले. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. आम्ही त्यालाच काढी लावतो. ब्रह्मचर्य आश्रम आहे 25 वर्षापर्यंत. पहिले 25 वर्ष आम्ही त्यालाच काढी लावतो. आम्ही 12व्या वर्षातच सैराट सुरू करतो. आम्ही टीनेजर मध्ये टाइमपास सुरू करतो. मडकं ओलच आहे, ते कच्चच आहे, लगेच त्याच्यामध्ये पाणी थंड करायला ठेव. मग आमच्या हाताशी गाळे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं, पहिले 25 वर्ष बलोपासना, ज्ञानोपासना, या 2 उपासना केल्या पाहिजे. बल मिळवलं पाहिजे आणि ज्ञान मिळवलं पाहिजे. दोघांमध्ये बलशाली बनलं पाहिजे. हे संस्कार आम्ही आमच्या तरुण पिढीला दिले पाहिजे. प्रत्येकाच्या आजूबाजूला जग आहे का नाहीये? काय जग आहे आपलं सर? पहिलं 1 नंबरचं जग कोण? पहिलं जग आहे मी आणि माझं मन. हे शरीर, या शरीराची इंद्रिय आणि मन, माझे विचार, माझ्या धारणा, माझ्या भावना, या सगळ्यांचं एक जग आहे आपलं, जे 24 तास आपण सोबत घेऊन हिंडतो. दुसरं जग आहे तुमचा परिवार. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांना तुम्ही जन्म दिला, हे सगळे उपद्व्याप करून आपण जो पसारा वाढवला, ते आपलं जग. माणूस आज शेतीमध्ये पिकं लावतो का डोकं लावतो? जर तुमच्या जमिनीत कस असेल तर तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, पीक लावा, काम संपलं. पण तुमच्या जमिनीत कस नसेल तर तुम्हाला काय लावावं लागतं? डोकं लावा. नुसतं पीक लावून चालत नाही. ही प्रगती तुमची. विज्ञानाने प्रगती केली म्हणता तुम्ही. मग विज्ञान जेव्हा नव्हतं तेव्हा आमचा शेतकरी 10,000 रुपये खर्च करून 35 क्विंटल हळद काढायचा. परंतु आज तिला खर्च किती येतोय? 1,00,000-1.5 लाख रुपये येतोय. आणि हळद किती निघते? 25 क्विंटल. 10 पटीने काय वाढला खर्च आणि उत्पन्न कमी. ही कुठली प्रगती आहे? याला तुम्ही विज्ञानाची प्रगती म्हणता? आधुनिक शेती करता तुम्ही. विज्ञानाने प्रगती केली तर मग शेतकऱ्याची अधोगती का? हे कुठलं परिवर्तन आहे? मग हेच प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजे. वाल्ल्या कोळ्यांनी 7 रांजण भरले, एवढ्या हत्या केल्या आणि एवढ्या हत्या करून शेवटी जेव्हा नारदांनी पाठवलं घरी आणि विचारायला लावलं का विचार, या पापात तुझ्या घरची किती भागीदारी आहे? तर घरचे काय म्हटले? आम्हाला काय माहिती तू काय करतो तिकडे, तुला कोणी काय सांगितलं? तुझी ऐपत नव्हती, लग्नच काला केलं बाबा. तुझी कॅपॅसिटी नव्हती, क्षमता नव्हती तर मुलं काला जन्माला घातले. तुझी हौस होती म्हणून जन्माला घातले. तुझ्या पापात आम्ही काही सहभागी नाहीये. आई वडिलांनी पण नकार दिला, पत्नीनी मुलांनी नकार दिला. तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि नारदा बरोबर तपश्चर्येला गेला. कळतंय का तुम्हाला? आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. जर त्याने ती हत्या करणं सोडलं नसतं तर तुम्हाला मला आजही माहिती नसतं कुठेतरी वाल्या कोळी होता, वाल्या होता, डाकू होता, दरोडेखोर होता. कळलं का? परिवर्तन झालं. वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणून तो जगामध्ये अजरामर झाला. हे परिवर्तन एवढं मोठं आहे. त्यांनी पुढे रामायण लिहिलं, आधी रामायण लिहिलं आणि मग घडलं. एवढा तो अधिकार. तुम्ही किती मोठे गुन्हेगार आहे सर, याला फार महत्व नाहीये. तुम्ही त्यातून परिवर्तन करण्याची इच्छा ठेवताय का, याला फार महत्व आहे. ह्याचं एक किती मोठं उदाहरण आहे. आम्हाला परिवर्तनाची भीती वाटते का? कारण आम्ही आतापर्यंत जे आहोत त्याच्याकडे बोट केलं जाईल. तुम्ही चुकीचे होते म्हणूनच तुम्ही तुमच्यात बदल घडून आणला. ही भावना मनाला तुम्हाला काय करते? खात राहत. शेतामध्ये तण होण्यासाठी काही अक्कल लागत नाही, मेहनत घ्यावी लागत नाही. का कोणी म्हटलं सर असं, एवढा काँग्रेस साठी मी एवढी मेहनत केली, तुमचं SSM टाकलं तेव्हा एवढा चांगला गाजर गवत तयार झालं. तण निर्माण करण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाही, वेळ द्यावा लागत नाही. परंतु त्या ठिकाणी गाजर जर पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागते, त्याचं रक्षण करावं लागतं, त्याला पोषण द्यावं लागतं. बरोबर आहे ना? आणि म्हणून परिवर्तन जे आहे ते होतच राहणार आहे निसर्गामध्ये सर. आणि तुम्ही असल्याने ते सकारात्मक दिशेने होणार. जर ते सकारात्मक दिशेने होत आहे तर तुम्ही आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि ते जर नकारात्मक दिशेने होत असेल तर तुम्ही असून नसल्यासारखे आहे. मी तुम्हाला अहंकाराविषयी सांगतोय, अज्ञानपणाविषयी सांगतोय. माणसं कशाचा अहंकार करतील भरोसा नाही. रावणाकडे एवढी संपत्ती होती, आमच्याकडे काय तरी आम्हाला होतो अहंकार. आणि अहंकार म्हणजे परिवर्तनाला नकार आहे. म्हणून अहंकारी माणसाची कधीच प्रगती होत नाही, त्याची अधोगतीच होते. का बरं? कारण ते देव करत नाहीये. दगड असला म्हणजे तो खालीच जाईल ना हो, पाण्यात टाकले हो. तो आतून जर पोकळ असेल तर तरंगेल. बरोबर आहे ना? मग त्या स्त्रीला अहंकार झाला आणि ती जाऊन सांगायला लागली, मुख्यमंत्री मायाशी बोलले, ए इन्स्पेक्टर नीट बोल मायाशी. मी डायरेक्ट मुख्यमंत्री बोलता मायाशी. मग त्या इन्स्पेक्टरने विचारलं, काय बोलले तुम्हाला मुख्यमंत्री? मी झाडी
घडीत होते ते म्हणले बाजूला व्हा. अशी केविलवाणी आमची परिस्थिती आहे. जो काळाबरोबर बदलला तोच ह्या काळाचं नेतृत्व करतो. आणि मग तुम्हाला जर नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला लिडरशिप करायची आहे, तुम्हाला वाटतं की खाली परिवर्तन व्हावं, तर ते परिवर्तन पहिलं तुमच्यात झालंय. परत मी तुम्हाला आठवण करून देतो, बदल नाही. बऱ्याच वेळा आपण बदलालाच परिवर्तन म्हणतो. बरीच लोक वासनेलाच प्रेम म्हणतात. हमने झेर का नाम दवा रखा है. आपण जीवनामध्ये जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा आपण परिवर्तन केलं पाहिजे स्वतःमध्ये. आणि ते परिवर्तन जेव्हा तुम्ही करता, ते परिवर्तन स्वतःला सुख देणारं, खुशी देणारं, आनंद देणारं, आरोग्य देणारं, समाधान देणारं पाहिजे. संध्याकाळी आपला हिशोब नील झाला पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगतो, यमराज आले तर त्यांना मिठी मारली पाहिजे. स्वागत बिगत सोडा, आपण मिठी मारली पाहिजे प्रेमाने. फार उशीर केला यायला तुम्ही, एवढ्या आनंदाने आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. ते पण कन्फ्युज झालं पाहिजे, नेमकी यालाच न्यायला आलो. मृत्यूला सुद्धा कवटाळण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होईल कधी, जेव्हा तुम्ही परिपूर्ण जीवन जगा. अतृप्त माणूस हा नेहमी काय करतो, जीवन पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतो. त्याला उद्या जगायचंय. अतृप्त माणूस आज मध्ये कधी जगतच नाही. तो नेहमी उद्यामध्ये, तो लोकांनाही स्वप्न दाखवतो, स्वतःही स्वप्नात जगतो. जेव्हा उद्या येणार आहे ना, तेव्हा तो आजच येणार. कळलं का तुम्हाला? आणि जो निघून गेला ना भूतकाळ, तो कधीतरी आज होता. म्हणजे आपल्या हातामध्ये ना कालचा दिवस आहे ना उद्याचा दिवस आहे. आपल्या हातात फक्त तुम्ही परिवर्तन करायचं होते, आज मध्ये करा, आत्ता करा लगेच. परिवर्तनाचं पहिलं सूत्र काय आहे? सातत्य. तुम्हाला त्याची गरज असो किंवा नसो, तुम्हाला तो बदल सातत्याने ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचं काय बनावं लागेल? रुटीन बनवावं लागेल. रुटीन तुमच्या दिनचर्येमध्ये ती गोष्ट फिट केली पाहिजे. तुम्ही दिनचर्येमध्ये फिट केली तर मग जो बदल आहे तो सुरुवातीला बदल असेल, नंतर तो बदल हळूहळू काय होईल? परमनंट होईल, परिवर्तनामध्ये बदलेल. म्हणून सातत्य पाहिजे. मी उदाहरण सांगतो, एखाद्या स्त्रीने 9 दिवस उपवास झाला, 9 रात्रीचा, आणि आता उद्या दसरा आहे आणि आज तिचा उपवास काही नाही हो, फक्त हरभऱ्याचा एक दाना खाल्ला बस. तुम्हाला काय वाटतं? मागच्या एवढ्या उपवासाचा काय फायदा आहे? काय म्हणाल तुम्ही? त्यांनी एवढा 9 दिवस उपवास धरला, त्याची किंमत काय झाली? परिवर्तनाचा असा विषय आहे का तुम्हाला जो बदल करायचा आहे त्याच्यामध्ये एक छोटेस जरी खंडन पडलं तरी तुमचा परिवर्तन जे आहे ते कुचकामी. तुम्ही जर दही घुसळलं तर त्यातून लोणी बाहेर पडणार आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. नुसत्याच कथा सांगतो, मंथन कर ना, मंथन कर, मंथन. तुझ्या आतमध्ये जे तुझं बाह्य मन आहे, अंतर्मन आहे, याचं काय कर? मंथुनी नवनीता. नवनीत म्हणजे लोणी. त्या दह्यामधून लोणी बाहेर कधी येतं सर? घुसळल्यावर. तसं आपण स्वतःला घुसळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना घुसळलं का भीती वाटते, त्याच्यावर तो घुसळल्यावर उसळतो का? जे कमवलंय ते जास्त का? ते घाबरता लोक, गमावण्याला फार घाबरता लोक. आणि गमावण्याला घाबरणारी लोक कधी स्वतःमध्ये बदल करू शकत नाही. ते बदलाला कायम घाबरतात. त्यांना वाटतं आम्ही आता जो आहोत त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की तू एकटाच बदलायचं नाही म्हणतोय, बाकी सगळं जग बदलतंय. नोकिया म्हटला मी बदलणार नाही, सगळ्या जगाने नोकिया. का बरं? ते म्हटलं मी बदलणार नाही, माझा फोन सगळ्यात भारी, सगळ्यात जास्त मार्केट मलाच आहे. 1990 ते 2000 नोकिया 80% मार्केट शेअर मध्ये होता, बाकी सगळ्या कंपन्या पण त्याच्यामध्ये. आणि नंतर जसं 2000 नंतर जसं स्मार्टफोन आले, सॅमसंगने केव्हा त्याला गिळून टाकला, त्याला कळला बी. नंतर त्यांनी स्वतःमध्ये गण बदल केले, स्मार्टफोन आणले, अमुक आणले, डमुक आणले, भारी भारी आणले, तरी पण लोकांनी त्याला नोच केला. परिवर्तन फार गरजेचं आहे. तुम्ही परिवर्तन जर नाही केलं तर तुम्ही मागासलेले राहा किंवा चुकीच्या दिशेने परिवर्तन करा. चुकीच्या दिशेने जर परिवर्तन झालं, दुधाचं दही होण्याच्या ऐवजी जर ते नासलं तर होत्याचं. हे जीवन जे आहे हे असंच आहे. आणि म्हणून ते नासण्याच्या आधी त्याची सावधगिरी बाळगा आणि सकारात्मक दिशेने परिवर्तन करा. मित्र हो, जेव्हा आपण एखाद्या संदेशा संदर्भामध्ये आपण चर्चा करतो तेव्हा आपण हा पहिला विचार केला पाहिजे का संदेश कोणी दिलेला आहे, कोण बोलतंय. नंतर प्रश्न येतो काय बोलतंय, आणि तिसरा प्रश्न येतो कोणासाठी बोलतंय आणि कशाबद्दल बोलतंय. तर पहिला मुद्दा आहे कोण बोलतंय. एक दार्शनिक आहे, योगी आहे, आणि असा योगी जो कोट्यावधी लोकांना जगभरामध्ये प्रभावित करतोय, ज्यांनी सेव सोईल अशा प्रकारचं अभियान राबवलेलं आहे. त्यांना या सामान्य माणसाच्या जीवनाची काय आहे? काळजी आहे. आणि कुठल्या सगळ्या गोष्टी फक्त आनंद म्हणून करता येते. त्यांना कुठली अपेक्षा नाही, हे करण्याची पण अपेक्षा नाही. अशी व्यक्ती रोज आम्हाला आमचं जीवन आणखी स्पष्ट आणि आनंदी कसं बनेल, आम्ही जे जीवनामध्ये अपेक्षित करतोय, ज्यासाठी आम्ही जन्माला आलो, ते आम्हाला कसं मिळेल हे दाखवण्याचा प्रयत्न करताय, हा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करताय. तर सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये व्यक्तिगत परिवर्तन जोपर्यंत तुम्ही आणत नाही तोपर्यंत, हा जो व्यक्तिगत परिवर्तनाचा शब्द आहे त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे व्यक्तिगत. व्यक्ती म्हणजे तुम्ही जो आहात, या हाडामांसाचा बनलेला जो आहात, बरोबर आहे. या मेंदूमध्ये जे विचार घेऊन तुम्ही फिरता आहात, तो एक शारीरिक स्वरूपाचा, मानसिक स्वरूपाचा, या दोघांचा कंबाईन जो व्यक्ती आहे. आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
म्हणजे व्यक्ती परत्वे वृत्ती बदलते, त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. एखाद्याची वृत्ती काय असते? खोटारडी असते. एखाद्याची प्रामाणिक असते. एखाद्याची वृत्ती जी असते साशंक असते, शंकाखोर असते. एखाद्याची वृत्ती बिनधास्त विश्वास टाकण्याची असते. एखाद्याची वृत्ती ही संवेदनशील असते आणि एखाद्याची वृत्ती ही खूप काय असते? कठोर असते. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो ज्या वातावरणातून घडत आला, ज्या माणसांसमवेत, ज्या समाजाच्या घटकांसमवेत त्याचं संघर्ष झाला किंवा सामना झाला, त्याप्रमाणे तो बनतो. मग ती जी वृत्ती आहे त्या व्यक्तीची, त्या व्यक्तीविषयी बोलताय, व्यक्तिगत बोलताय, सामाजिक गोष्ट नाही बोलत ते व्यक्तिगत गोष्ट बोलताय की व्यक्तिगत परिवर्तन. आता परिवर्तन म्हणजे काय? असा बदल जो रिव्हर्स नाही होत. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ झाला तर हा बदल आहे, परिवर्तन नाही आहे. पण दुधाचं दही झालं हे परिवर्तन आहे. दह्याचं तुम्ही पुन्हा दूध नाही करू शकत. हा बदल परमनंट बदल आहे, कायमस्वरूपी बदल आहे. मग कायमस्वरूपी बदलाला परिवर्तन असं म्हणतात. स्वतःमध्ये असे कोणते बदल आहे जे आम्ही परत रिव्हर्स झालेच नाही कधी? सर म्हणता आम्ही आमच्यात बदल केले आणि ते बदल आम्ही आमच्या खालच्या टीमवर लादण्याचा प्रयत्न केला. चांगले होते म्हणून लादण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यात परिवर्तन नाही झालं. तुमच्यात परिवर्तन नाही झालं का? कारण तुम्ही ती गोष्ट काही काळ करता, काही काळ करत नाही. जेव्हा तुम्ही करता आणि करत नाही, याला परिवर्तन नाही म्हणत, याला बदल म्हणतो. जेव्हा आपल्याला धोका निर्माण होतो तेव्हा आपण बदल करतो. सर जर सिग्नलवर पोलीस नसेल तर आपण सुसाट सुटतो. कोण विचारतं सिग्नलला? अजूनही बघतो. अजून एक नवीन गोष्ट आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? समोर जर स्पीड गन असेल कुठे रस्त्यावर तर आपण लगेच ब्रेकवर पाय मारतो. आपण फार हुशार आहे. आपण बदल करतो पण परिस्थितीनुसार करतो. हे परिवर्तन नाही. मग परिवर्तन म्हणजे काय? किती स्पीड गन त्यांनी कशा करता ठेवली आहे किंवा त्यांनी सिग्नल कशा करता दिली आहे? माणसांच्या सुरक्षितेसाठी, कोणाला धोका व्हायला नको म्हणून तो नियम आहे. तो नियम कायद्यासाठी नाही आहे, दुसऱ्याच्या जीवाशी खेळ नको म्हणून तो नियम आहे. आणि तो नियम जर तुम्ही पाळला आणि तुमच्याकडे जर पैसे असतील तर उद्या तुम्हाला दंड जरी झाला तरी काही फरक पडत नाही. हा बदल चांगला आहे. तुम्ही इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स सिग्नल तोडून जाते, ती स्पीड गनमध्ये तिचं स्पीड एक्सेस होऊन जातं लक्षामध्ये, आणि म्हणून त्याला ते माफ आहे. म्हणून आपण लकीर के फकीर होणं म्हणजे परिवर्तन नाही. मग परिवर्तनामध्ये आपण जीवनामध्ये असे बदल घडून आणतो ज्या बदलांनी आपलं जीवन आणखीन काय बनतं? खुशहाल बनतं, निरोगी बनतं आणि समाधानी बनतं. आपल्या जीवनामध्ये समाधान वाढत गेलं पाहिजे. आणि जर वयानुसार समाधान जर नाही वाढलं तर या शरीरामध्ये कुठेतरी अतृप्ततेची भावना तीव्र व्हायला लागते. या मनामध्ये कुठेतरी असमाधानाची भावना जास्त तीव्र व्हायला लागते. कमीपणाची जाणीव, न्यूनगंडाची जाणीव जास्त तीव्रतेने व्हायला लागते जर वेळीच तुम्ही उपचार केले नाही. म्हणून लोक काय म्हणतात, तरुणपणात ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या तरुणपणात केल्या पाहिजे, लहानपणी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या लहानपणी केल्या पाहिजे, प्रौढपणी ज्या गोष्टी जबाबदारी घ्यायला पाहिजे जबाबदारी घ्यायला पाहिजे, आणि म्हातारपणी जो जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे तो घ्यायला पाहिजे. पण त्यावेळेस तुम्ही तो घेत नाही आणि म्हणून तुम्हाला अवेळी करावा लागतो. तुमच्या जीवनामध्ये ती एक खंत निर्माण होते जीवनाची, आणि ती खंत तुम्हाला सतत टोचणी देत राहते. तो इथं कमी आहे, तो इथं कमी आहे. परिवर्तन जे आहे जीवनामध्ये हे तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाणारं पाहिजे, प्रगतीकडे घेऊन जाणारं पाहिजे. पहिलं आमच्या जीवनात आम्हाला परिवर्तन कशाला पाहिजे? परिवर्तन याकरता पाहिजे की मी जीवनाचं एक एक टप्पा आम्ही काय केला पाहिजे? पार केला पाहिजे. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. म्हणजे आमच्या शरीराला ज्या वासना आहे त्या वासनांतून आम्ही त्याला अनुभवातून पलीकडे नेलं पाहिजे, जेणेकरून त्याला परत त्या वासनेत उतरायची इच्छा नाही झाली. तुम्ही आजकाल पाहिलं असेल 10वीचे 12वीचे लोक गेट टुगेदर करतात आणि एकत्र येऊन काय करतात? हो 10वीला करतात तेच करतात, जे 12वीला उद्योग करतात तेच उद्योग करतात. मी पाठीमागे एक गोष्ट ऐकली, 12वीचं गेट टुगेदर झालं आणि दोघांचा संसार मोडला. का रे? म्हणून जुना बॉयफ्रेंड भेटला. जो 19चा खेळ आहे तुम्ही 60त खेळायला लागले. हे तुमच्या बालिष्ठपणाचं लक्षण आहे. तुम्ही जे जीवन जगताय ना ते जीवन तुम्ही त्यावेळेस परिपूर्णतेने जगले नाही.
आणि म्हणून तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की तुमच्या जीवनामध्ये त्या जीवनाच्या टप्प्यानुसार काय झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. यासाठी हिंदू संस्कृतीमध्ये फार सुंदर अशा प्रकारचे 4 आश्रम दिलेले. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम, आम्ही त्यालाच काडी लावतो. ब्रह्मचर्य आश्रम आहे 25 वर्षापर्यंत, पहिले 25 वर्ष आम्ही त्यालाच काडी लावतो. आम्ही 12व्या वर्षातच सैराट सुरू करतो. आम्ही टीनेजरमध्ये टाइमपास सुरू करतो. बरोबर आहे ना. मलकं ओलंच आहे, ते कच्चंच आहे, लगेच त्याच्यामध्ये पाणी थंड करायला ठेवतो, मग आमच्या हाताशी गाळ येतो. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं, पहिले 25 वर्ष बलोपासना, अज्ञानोपासना, ह्या 2 उपासना केल्या पाहिजे. बल मिळवलं पाहिजे आणि ज्ञान मिळवलं पाहिजे, दोघांमध्ये बलशाली बनलं पाहिजे. हे संस्कार आम्ही आमच्या तरुण पिढीला दिले पाहिजे. पण आमची तरुण पिढी आज, त्यांना आईवडील नको, त्यांना मित्र नको, त्यांना सोशल मीडिया पाहिजे. हे काल्पनिक जगामध्ये ते भरकटलेले आहे. तुम्ही आपल्या घरामध्ये जरा डोकावून बघा, त्यांचं पण परिवर्तन होत आहे, परंतु ते खालच्या दिशेने होत आहे. म्हणजे माणूस म्हणून आपण जन्माला आलो आणि पुन्हा आपण पशु अवस्थेकडे जर जात आहोत, मग तुम्ही 4 पायावरून 2 पायावर का आले, हा प्रश्न पुढच्या पिढ्यांना पडेल. आणि म्हणून मित्रांनो, आपली ही जबाबदारी आहे की आपण आपलं जीवन आपल्या जगासमोर, आपलं जग कोणतं आहे सर, आज प्रत्येकाच्या आजूबाजूला जग आहे का नाही आहे? काय जग आहे आपलं सर? पहिलं 1 नंबरचं जग कोणतं? पहिलं जग आहे मी आणि माझं मन. हे शरीर, या शरीराची इंद्रिय आणि मन, माझे विचार, माझ्या धारणा, माझ्या भावना, ह्या सगळ्यांचं एक जग आहे आपलं, जे 24 तास आपण सोबत घेऊन हिंडतोय. दुसरं जग आहे तुमचा परिवार, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांना तुम्ही जन्म दिला. हे सगळे उपद्व्याप करून आपण जो पसारा वाढवला, ते आपलं जग आहे. वाढवला सर पसारा, सगळं जग वाढवतो म्हणून आम्ही पण वाढवला. तर त्या पसाऱ्याविषयी आम्ही किती समाधानी आहोत, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. तुमच्यापैकी असं कोणी आहे तर त्याला हा जो पसारा वाढवलेला आहे, त्या पसाऱ्याविषयी फार समाधान आहे? असेल तर ते असमाधान व्हायला फार वेळ लागत नाही. एखादी घटना सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दुःखी करून टाकते. हा पसारा आपण ज्यावेळेस केला, तर तो करण्यापूर्वी आम्ही त्यासाठी सक्षम आहोत का? साधं पिऊन व्हायचं तरी परीक्षा द्यावी लागते सर. क्लर्क व्हायचं असेल तर काय द्यावी लागते? परीक्षा. बरोबर आहे ना. मग एक जीवन जन्माला घालायचे, त्याला संस्कार द्यायचे, पुढे जाऊन ते जीवन तुमची संपत्ती, प्रॉपर्टी चालवणार आहे, पुढे जाऊन तुमचा देश चालवणार आहे. आणि असं जीवन तुम्ही जन्माला घालता, किती मोठी जबाबदारी आहे. पण आम्ही ती टाइमपासमध्ये पार करतो. म्हणजे हे काय परिवर्तन आहे तुमचं? म्हणजे तुमची उन्नती झाली, प्रगती झाली. आजच एक हिंगोलीचा हळदीचा व्हिडिओ पोस्ट झाला, त्याच्यामध्ये फार सुंदर आहे सर. माणूस आज शेतीमध्ये पिकं लावतो का डोकं लावतो? जर तुमच्या जमिनीत कस असेल तर तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, पीक लावा, काम संपलं. पण तुमच्या जमिनीत कस नसेल तर तुम्हाला काय लावावं लागतं? डोकं लावावं लागतं. नुसतं पीक लावून चालत नाही. ही प्रगती तुमची. विज्ञानाने प्रगती केली म्हणता तुम्ही. मग विज्ञान जेव्हा नव्हतं तेव्हा आमचा शेतकरी 10,000 रुपये खर्च करून 35 क्विंटल हळद काढायचा. परंतु आज तिला खर्च किती येतोय? 1,00,000-1.5 लाख रुपये येतोय. आणि हळद किती निघते? 25 क्विंटल. सर 10 पटीने काय वाढला खर्च आणि उत्पन्न कमी. ही कुठली प्रगती आहे? याला तुम्ही विज्ञानाची प्रगती म्हणता? आधुनिक शेती करता तुम्ही, विज्ञानाने प्रगती केली तर मग शेतकऱ्याची अधोगती का? हे कुठलं परिवर्तन आहे? मग हेच प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजे की जगामध्ये आम्ही जे परिवर्तन घडवून आणतो ते नंतर विचार करू. पहिलं जग आमचं आहे, आमचं परिवार आहे. वाल्ल्या कोळ्यांनी 7 रांजण भरले, एवढ्या हत्या केल्या, आणि एवढ्या हत्या करून शेवटी जेव्हा नारदांनी पाठवलं घरी आणि विचारायला लावलं का विचार, या पापात तुझ्या घरचे किती भागीदारी आहे, तर घरचे काय म्हटले? आम्हाला काय माहिती तू काय करतो तिकडं. हॅलो, तुला कोणी काय सांगितलं? तुझी ऐपत नव्हती, लग्नच काला केलं बाबा? तुझी कॅपॅसिटी नव्हती, क्षमता नव्हती, तर मुलं कायला जन्माला घातले? तुझी हौस होती म्हणून जन्माला घातले. तुझ्या पापात आम्ही काही सहभागी नाहीये.
आई वडिलांनी पण नकार दिला, पत्नीनी मुलांनी नकार दिला, तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि नारदाबरोबर तपश्चर्येला गेला. कळतंय का तुम्हाला? आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. जर त्याने ती हत्या करणं सोडलं नसतं तर तुम्हाला मला आजही माहिती नसतं कुठंतरी वाल्या कोळी होता, वाल्या होता, डाकू होता, दरोडेखोर होता. कळलं का? परिवर्तन झालं. वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणून तो जगामध्ये अजरामर झाला. हे परिवर्तन एवढं मोठं आहे. त्यांनी पुढे रामायण लिहिलं, आधी रामायण लिहिलं आणि मग घडलं. एवढा तो अधिकार. तुम्ही किती मोठे गुन्हेगार आहे सर, याला फार महत्व नाहीये. तुम्ही त्यातून परिवर्तन करण्याची इच्छा ठेवताय का, याला फार महत्व आहे. ह्याचं एक किती मोठं उदाहरण आहे. आम्हाला परिवर्तनाची भीती वाटते. का? कारण आम्ही आतापर्यंत जे आहोत त्याच्याकडे बोट केलं जाईल. तुम्ही चुकीचे होते म्हणूनच तुम्ही तुमच्यात बदल घडून आणला. ही भावना मनाला तुम्हाला काय करते, खात राहते. आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे परिवर्तनाची गरज का आहे? कारण हे जीवन आहे ना, हे रोज बदलतंय. या जीवनाची जी व्याख्या आहे सर, या जीवनामध्ये, या सृष्टीमध्ये बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही. म्हणजे परिवर्तन या सृष्टीचा काय आहे, नियम आहे. मग परिवर्तन जर सृष्टीचा नियम आहे, जगाचा नियम आहे, तर मी त्या जगाचा जर अंश असेल तर मला पण बदललं पाहिजे, मला पण परिवर्तन केलं पाहिजे. मग ते परिवर्तन चुकीच्या दिशेने होण्याच्या ऐवजी योग्य दिशेने होण्यासाठी मला लक्ष घातलं पाहिजे. शेतामध्ये तण होण्यासाठी काही अक्कल लागत नाही सर, मेहनत घ्यावी लागत नाही. का कोणी म्हटलं सर असं, एवढा काँग्रेस उगवण्यासाठी मी एवढी मेहनत केली, तुमचं SSM टाकलं तेव्हा एवढा चांगला गाजर गवत तयार झालं. तण निर्माण करण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाही, वेळ द्यावा लागत नाही. परंतु त्या ठिकाणी गाजर जर पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागते, त्याचं रक्षण करावं लागतं, त्याला पोषण द्यावं लागतं. बरोबर आहे ना? आणि म्हणून परिवर्तन जे आहे ते होतच राहणार आहे निसर्गामध्ये सर, पण तुम्ही असल्याने ते सकारात्मक दिशेने होणार आहे. जर ते सकारात्मक दिशेने होत आहे तर तुम्ही आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि ते जर नकारात्मक दिशेने होत असेल तर तुम्ही असून नसल्यासारखे आहे. बरोबर आहे ना? आजामेला नातू झाला, खुटच्या खुट उभा केला. काय नाही केलं त्याने. जन्माला आला हेला, आणि एक पाळू जन्माला घालून मेला. हो, तो बी हेलाच होता, हा बी मेला हेलाच. तो जरा छोटा हेला होता, हा जरा मोठा हेला आहे. जास्त खातो, जास्त पाणी वाहतो, यांनी जीवनात बदल नाही होत सर. त्या रेड्याने जर वेद बोलले मग परिवर्तन होतं, लक्षात घ्या. त्या रेड्याचा मात्र सगळीकडे उल्लेख आहे लक्षामध्ये. मुळात पहिली गोष्ट अशी आहे सर, तुम्ही फार सामान्य आहात. रावणाची संपत्ती काय होती सर? कुबेर सेवा करायला होता. कुबेर धनाचा धनपती राजा, सगळे ग्रह पायाशी होते पायऱ्यांवरती. शनीच्या डोक्यावर पाय ठेवित होता. शनी आज आपल्या मागे लागतो ना कधी कधी साडेसाती घेऊन. लक्षात ठेवा, त्याला सुद्धा परिवर्तन करता आलं नाही स्वतःमध्ये, म्हणून लयाला गेला. पण शक्तिशाली होता म्हणून रामाच्या हातून वध मिळाला. लक्षात आलं तुमच्या? शक्तीला किंमत आहे, पण ती कशा करताय? वध झाला. मी नेहमी गमतीने सांगत असतो, एका मुख्यमंत्र्याच्या घरी एक कामवाली बाई होती. ती कुठेतरी गावाला गेली, आजारी झाली म्हणून दुसरी बाई आली तिथे कामाला, आणि ती काम करत होती तिथे. आणि घरी आल्या होती, सगळ्या गल्लीला सांगायला आली, मुख्यमंत्री माझ्याशी बोलले म्हणे. आता मुख्यमंत्री बोलले म्हटल्यावर लोकांना किती, म्हणजे बायांना तर कौतुक वाटतं ना खूप. मी तुम्हाला अहंकाराविषयी सांगतोय, अज्ञानपणाविषयी सांगतोय. माणसं कशाचा अहंकार करतील भरोसा नाही. रावणाकडे एवढी संपत्ती होती, आमच्याकडे काय आहे? तरी आम्हाला होतो अहंकार. आणि अहंकार म्हणजे परिवर्तनाला नकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून अहंकारी माणसाची कधीच प्रगती होत नाही, त्याची अधोगतीच होते. का बरं? कारण ते देव करत नाहीये. दगड असला म्हणजे तो खाली जाईल ना हो, पाण्यात टाकले हो. तो आतून जर पोकळ असेल तर तरंगेल. बरोबर आहे ना? मग त्या स्त्रीला अहंकार झाला आणि ती जाऊन सांगायला लागली, मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. इन्स्पेक्टर नीट बोल माझ्याशी. मी डायरेक्ट मुख्यमंत्री बोलता माझ्याशी.
मग त्या इन्स्पेक्टरने विचारलं, सांग काय बोलले तुम्हाला मुख्यमंत्री? मी झाडीत होते, ते म्हणले बाजूला व्हा. अशी केविलवाणी आमची परिस्थिती आहे, बरोबर आहे ना? एक पोरग ते म्हणतं, सर मला मुख्याध्यापकांनी बोलवलं होतं. मुख्याध्यापकांनी आतमध्ये घेऊन किती पिसला ते नाही सांगत, पत्त्यासारखा पिसला असा. म्हणे तुझे गालबिल लाल. अरे म्हणे आनंदाने झालेले, ते गुलाबी झाले. ते मला एवढा आनंद झाला, त्यांनी एवढे मला आनंदाच्या बातम्या दिल्या. मित्रांनो, आपण कशाचं कौतुक करावं हे आपल्या अज्ञानपणावर अवलंबून राहतं, बरोबर आहे. पण ते वास्तव आहे का? म्हणून आपल्या जीवनामध्ये परिवर्तनाची गरज आहे. आपल्या आजूबाजूचं जग जर बदललं नाही आपण, तर आपण जन्माला येऊनही काही उपयोग नाही. एवढे 800 करोड आहे, त्याच्यामध्ये अजून एक 800 करोड एक तुम्ही हो. आपण आलो होतो या पृथ्वीवर, हे कमीच कमी आपल्या लोकांनी तरी फोटो लावा घरामध्ये, एवढी तरी इच्छा ठेवा. काही लोक 13व्याच्या आसपास फोटो काढून टाकते. नकोच ही ब्याद घरात. हे फक्त पैसे कमवायच्या कामाचं होतं, हे जगायच्या कामाचं नव्हतं. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये आम्हाला काय कमवायचं आहे? आम्हाला जीवनामध्ये समाधान कमवायचं आहे. सर, कुणी जर आमच्या आजूबाजूला आलं तर त्याला आमचं काय वाटलं पाहिजे? आधार वाटला पाहिजे. कुणी जर आमच्या आसपास आलं तर त्याला असं रिलॅक्स वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. कुणी जर आपल्याबरोबर आलं तर त्याच्या मनामध्ये एक भेटण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. तुमच्यासमोर जेव्हा गुलाबजाम येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं सर? अरे काय विचारता सर, तोंडात पाणी येतं. तुमच्या समोर जर इथे 1-1 लाखाच्या 2-3 बंडल जर असले तर तुम्हाला काय वाटतं? बोला, कोणाला पाहिजे? नाही, आता तर खूप लय वाटतं. जो उचलेल त्याचे, मग तर काही विचारायच नको, बरोबर आहे ना? मग हे असं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या मनामध्ये आम्ही अशा काही धारणा करून ठेवल्या की त्यामुळे आमची वृत्ती जी आहे त्याप्रमाणे बनलेली आहे. मग आज आमचं जीवन जे आहे ते जीवन जर परिवर्तनशील नसेल तर आम्ही जगाच्या मागे राहू किंवा जगाच्या विरुद्ध दिशेने जाऊ. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या जगाबरोबर चालणं आणि आपलं जग सोबत घेऊन जाणं, याच्यासाठी परिवर्तनाची गरज. जो काळाबरोबर बदलला तोच ह्या काळाचं नेतृत्व करतो. आणि मग तुम्हाला जर नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला लिडरशिप करायची आहे, तुम्हाला वाटतं की खाली परिवर्तन व्हावं, तर ते परिवर्तन पहिलं तुमच्यात झालंय. परत मी तुम्हाला आठवण करून देतो, बदल नाही. बऱ्याच वेळा आपण बदलालाच परिवर्तन म्हणतो. बरीच लोक वासनेलाच प्रेम म्हणतात. हमने जहर का नाम दवा रखा है. आम्ही जे औषधं खातो ते औषधं काय आहे सर? विष आहे. औषधं न खाणारा हा जास्त दिवस जगतो, किंवा जेवढा जगतो ना तेवढा छान जगतो. औषधं खाऊन कदाचित तो जास्त जगेल, परंतु त्याचं प्रेतच जगतं फक्त, बाकी तो जगत नाही. जगणं म्हणजे काय हो? ह्या शरीरामध्ये श्वास चालू असणं म्हणजे जगणं आहे का? जगणं म्हणजे त्यांनी ह्या सृष्टीबरोबर देवाणघेवाण करणं. तुम्ही आले, तुम्ही ओळखलं, तुम्हाला 4 शब्द बोललो, तुम्ही आणलं काही खाऊ, तो खाल्ला, तुम्हाला त्याचा आनंद वाटला, तुम्हाला काहीतरी जुन्या आठवणी सांगितल्या, 4 शब्द मार्गदर्शनाचे केले, 2 धडे शिकवले, अनुभवातून मार्गदर्शन केलं, तर तुमच्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे. नाही तर तुम्ही नुसतेच जिवंत आहे, त्या जगण्याला काही अर्थ नाही. तुमच्या शेतामध्ये फक्त पीक आहे, पण त्या पिकाला काही किंमत नाही. सर, तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, पण तुम्हाला त्याचं ऐश्वर्य नाही. बघा, जेवढे भ्रष्टाचारी अधिकारी आहे, मंत्री आहे, त्यांना स्वतःची प्रॉपर्टी दाखवता येते का? तुम्हाला काय वाटतं, त्यांना समाधानाने झोप येते का? काटेरी खुर्च्यांवर बसतात हे लोक, त्यांचे मुकुट सगळे काटेरी आहे, विषारी आहे, त्यांचे मित्र सुद्धा काय विखारी आहे. बघा, ज्यांना जर मित्रच शत्रूंपेक्षा भयंकर आहे, त्यांना शत्रूंची काय गरज आहे? आणि म्हणून लक्षात ठेवा, आपण जीवनामध्ये जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा आपण परिवर्तन केलं पाहिजे स्वतःमध्ये. आणि ते परिवर्तन जेव्हा तुम्ही करता
ते परिवर्तन स्वतःला सुख देणारं, खुशी देणारं, आनंद देणारं, आरोग्य देणारं, समाधान देणारं पाहिजे. सर संध्याकाळी आपला हिशोब नील झाला पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगतो, यमराज आले तर त्यांना मिठी मारली पाहिजे, स्वागत बिगत सोडा, आपण मिठी मारली पाहिजे प्रेमाने. फार उशीर केला यायला तुम्ही, एवढ्या आनंदाने आपण त्यांच्याबरोबर गेलो पाहिजे. ते पण कन्फ्यूज झालं पाहिजे, नेमकी यालाच न्यायला आलोय का. हॅलो, मृत्यूला सुद्धा कवटाळण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होईल कधी, जेव्हा तुम्ही परिपूर्ण जीवन जगाल. सर अतृप्त माणूस हा नेहमी काय करतो, जीवन पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतो, त्याला उद्या जगायचंय. अतृप्त माणूस आजमध्ये कधी जगतच नाही, तो नेहमी उद्यामध्ये, तो लोकांनाही स्वप्न दाखवतो, स्वतःही स्वप्नात जगतो. माणसं स्वप्न विकून जगतात आजच्या काळामध्ये, आणि स्वप्न विकून जेव्हा तुम्ही जगता त्यावेळेस तुम्ही भ्रमात जगत असता. बघा, भविष्य काळामध्ये तुम्ही कधीच जगू शकत नाही. जगू शकता का? मला उद्या जाऊन तुम्ही एक ग्लासभर पाणी तुम्ही उद्या जाऊन पिऊन दाखवा मला, जेव्हा उद्या येणार आहे ना तेव्हा तो आजच येणार. कळलं का तुम्हाला? आणि जो निघून गेला ना भूतकाळ, तो कधीतरी आज होता. म्हणजे आपल्या हातामध्ये ना कालचा दिवस आहे ना उद्याचा दिवस आहे, आपल्या हातात फक्त. मग तुम्ही परिवर्तन करायचं ते आजमध्ये करा, आत्ता करा लगेच. आणि ते परिवर्तन जे आहे ते शरीराचं असेल, मनाचं असेल, भावनांचं असेल, हे परिवर्तन तुमचं झालं पाहिजे. बघा, आपण आपल्या शरीरामध्ये जे बदल करतो ते बदल हे परमनंट पाहिजे. समजा काही जण जिमला जातात, सर व्यायाम करतात, हे नाही प्राणायाम योगा करतात, सूर्यनमस्कार करतात, काही दिवस करतात नंतर सोडून देतात. हे शरीर असं आहे, ही प्रकृती अशी सुंदर आहे, त्याला धडा शिकवते मधल्या काळामध्ये. त्यांनी जेवढं कमी केलं त्याला दुप्पट वाढून ठेवते. कळलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही त्यात काय ठेवलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे, तरच परिवर्तन होतं. सर परिवर्तनाचं पहिलं सूत्र काय आहे, सातत्य पाहिजे. तुम्हाला त्याची गरज असो किंवा नसो, तुम्हाला तो बदल सातत्याने ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचं काय बनवावं लागेल, रुटीन बनवावं लागेल. रुटीन तुमच्या दिनचर्येमध्ये ती गोष्ट फिट केली पाहिजे. तुम्ही दिनचर्येमध्ये फिट केली तर मग जो बदल आहे तो सुरुवातीला बदल असेल, नंतर तो बदल हळूहळू काय होईल, परमनंट होईल, परिवर्तनामध्ये बदलेल. म्हणून सातत्य पाहिजे. मी उदाहरण सांगतो, एखाद्या स्त्रीने 9 दिवस उपवास झाला नवरात्रीचा, आणि आता उद्या दसरा आहे, आणि आज तिचा उपवास काही नाही हो, फक्त हरभऱ्याचा एक दाणा खाल्ला बस. तुम्हाला काय वाटतं, मागच्या एवढ्या उपवासाचा काय फायदा आहे? काय म्हणाल तुम्ही? त्यांनी जेवढा 9 दिवस उपवास झाला त्याची किंमत काय झाली, शून्य. तुम्ही बादली अगदी 10 परस बादली ओढली, आधी तोंडापर्यंत बादली आली आणि तुमच्या हातातून सुटली आणि परत खाली गेली, तर नव्याने ओढताना कुठून ओढावं लागेल? हे परिवर्तनाचा असा विषय आहे का तुम्हाला जो बदल करायचा आहे त्याच्यामध्ये एक छोटेसं जरी खंडन पडलं तरी तुमचा परिवर्तन जे आहे ते कुचकामी ठरतं. आणि म्हणून शरीराला आणि मनाला सर असं आहे, त्याला सवय लागली तरच ते ऐकतं, हे नेहमी लक्षात ठेवा. शरीराची गोष्ट अशी आहे, तुम्ही त्याला काही पण सवय लावा. मी यांना नेहमी सांगतो की एवढ्या थंडीमध्ये, नाशिकमध्ये 9-10चं टेम्परेचर असतं, एवढ्या थंडीमध्ये 9-10 डिग्रीचं टेम्परेचर असलेलं पाणी आंघोळीला मी घेतो आणि आनंदाने घेतो. मला उलट त्याचं ओढ लागते का ते थंड पाण्याने आंघोळ करावी. पण हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये आज आला का, त्यासाठी मागच्या 3 वर्षापासून मी काय करतोय, सातत्याने प्रयत्न करतो. प्रयत्ने वाळूचे तन रगडिता तेलही गळे. वाळूतून तेल गळू शकतं. सर तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पोरांना शिकवता की वाळूचं काय होतं, तापवल्यावर वितळते ती माहिती आहे तुम्हाला. 2200 डिग्रीच्या नंतर वाळू काय होते, वितळते, आणि तिच्यापासून सिलिकॉन तयार केलं जातं, म्हणजे काच. तिच्यापासून तुमची चिप्स बनते कम्प्युटरची, एवढी महागडी. कशापासून बनते, वाळूपासून बनते. अहो वाळू म्हणजे अर्थ हो, माती. त्या मातीचं परिवर्तन जे आहे ते कशात होतं, सिलिकॉनमध्ये, वाळूचं. आणि ती सिलिकॉन जी आहे ती सिलिकामध्ये होते, आणि मग त्याच्यापासून चिप्स बनतात, त्या छोट्या ट्रान्झिस्टर्स बनतात. किती मोठा उद्योग व्यवसाय आहे त्याच्यावर आहे. मला सांगायचं काय आहे की प्रयत्न केले पाहिजे, परिवर्तन होणं सहज शक्य आहे. तुम्ही जर दही घुसळलं
तर त्यातून लोणी बाहेर पडणार आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. नुसत्याच कथा सांगतो. मंथन कर ना, मंथन कर, मंथन. तुझ्या आतमध्ये जे तुझं बाह्य मन आहे, अंतर्मन आहे, याचं काय कर, मंथुनी नवनीता. हो, नवनीत म्हणजे लोणी. त्या दह्यामधून लोणी बाहेर कधी येतं सर? घुसळल्यावर, आहे की नाही? तसं आपण स्वतःला घुसळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना घुसळलं का भीती वाटते. याच्यावर तर घुसळल्यावर उसळतो का काय? जे कमवलं ते जास्त का? हे घाबरता लोक, फार गमावण्याला फार घाबरता लोक. आणि गमावण्याला घाबरणारी लोक कधीच स्वतःमध्ये बदल करू शकत नाही. ते बदलाला कायम घाबरतात. त्यांना वाटतं आम्ही आत्ता जो आहोत त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की तू एकटाच बदलायचं नाही म्हणतोय, बाकी सगळं जग बदलतंय. नोकिया म्हणला मी बदलणार नाही, सगळ्या जगाने नो किया. हा, किया की नाही? का बरं? ते म्हटलं मी बदलणार नाही, माझा फोन सगळ्यात भारी, सगळ्यात जास्त मार्केट मलाच आहे. 1990 ते 2000 नोकिया 80% मार्केट शेअरमध्ये होता, बाकी सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये. आणि नंतर जसं 2000 नंतर जसं स्मार्टफोन आले, सॅमसंगने केव्हा त्याला घेऊन टाकला त्याला कळला बी नाही. नंतर त्यांनी स्वतःमध्ये गंग बदल केले, स्मार्टफोन आणले, अमुक आणले, डमुक आणले, भारी भारी आणले, तरी पण लोकांनी त्याला नोच किया. परिवर्तन फार गरजेचं आहे. तुम्ही परिवर्तन जर नाही केलं तर तुम्ही मागासलेले राहाल, किंवा चुकीच्या दिशेने परिवर्तन करा. आणि चुकीच्या दिशेने जर परिवर्तन झालं, दुधाचं दही होण्याच्या ऐवजी जर ते नासलं तर होत्याचं नव्हतं. लक्षात घ्या, हे जीवन जे आहे हे असंच आहे. आणि म्हणून ते नासण्याच्या आधी त्याची सावधगिरी बाळगा आणि सकारात्मक दिशेने परिवर्तन करा. आणि म्हणून सकारात्मक दिशेने परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला साधनेची, उपवासाची आणि संघर्षाची, काय आहे, मेहनतीची गरज आहे. सद्गुरू आम्हाला हे सांगताय की जे जग आहे मित्रांनो आपल्या आजूबाजूला, आपण जे जग निर्माण करतोय, म्हणजे लेकरं जन्माला घालतोय, बायको करतोय, नातेवाईक निर्माण करतोय, मित्रपरिवार निर्माण करतोय, तुम्हाला मानणारी मंडळी निर्माण करतोय, त्यांना काहीतरी तुम्ही इन्फ्लुएन्स करताय, त्यांना प्रभावित करताय तुमच्या ज्ञानाने, तुमच्या कामाने. ते जग जे आहे तुमचं, ते तुमच्यावर फार विश्वास ठेवतो हो. या जगामध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणलं पाहिजे, स्वतःला तसं घडवलं पाहिजे, जाणीवपूर्वक घडवलं पाहिजे. घरामध्ये म्हणतात लोक, मोठी मुलगी जशी वळण लागतं ना, तसंच लहान्या पोरीला वळण लागतं. मोठ्या पोराला जसं वळण असतं तसंच लहान्या पोरांना घरात वळण लागतं. लक्षामध्ये, कारण माणूस अनुकरणामधून शिकतो, आणि अनुकरणामधून शिकतो. म्हणून असं आपण नेहमी म्हणतो की किती पण बोला, 1 स्टेप वॉक इज बेटर दॅन 1000 वर्ड टॉक. तुम्ही एक स्टेप जर घेतली तर तुम्ही हजारो शब्द बोलण्यापेक्षा ती एक स्टेप काय महत्वाची. गरजू लोकांवरती भाषण ठोकण्यापेक्षा त्यांना केलेली 1 रुपयाची मदत सुद्धा काय श्रेष्ठ आहे. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये तुमच्या परिवारासाठी सर्वात चांगली गोष्ट काय करू शकता, तुम्ही स्वतःला एक निरोगी, एक खुशी असलेला, एक आनंदी असलेला, एक समृद्ध माणूस म्हणून घडवू शकता. आणि ते घडवावं, आणि ते घडवण्यासाठी तुम्हाला मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करावं, हेच आज सद्गुरू आम्हाला सांगताय. धन्यवाद.